तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नीट पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेलू बाजारच्या मुख्य चौकात 23 जुलै रोजी आंदोलन करण्यात आले। आंदोलनात विद्यार्थ्यांना न्याय द्या, पेपर फुटीतील दोषींना कठोर शिक्षा करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी वक्त्यांनी पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याची खंत व्यक्त करत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवला। केंद्र सरकारने नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शांततापूर्ण पद्धतीने झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ मुख्य चौकात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले। MCN न्यूज मराठीकरिता गणेश पाटील बोथे, शेलू बाजार। आपण बघितलं, सत्ताधारी बघितलं, विरोधक बघितलं, राजकारण बघितलं। आमचं एकच सांगणं आहे, तुमचं राजकारण तुम्हाला लत लागो, पण तुम्ही विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळणं हे महाभयानक पाप केलं आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे। ज्याच्या घरात नीटची परीक्षा दिली आहे, आत्ताच आमचे शिवसेनेचे जे आमचे सहकारी आहेत सुभाषभाऊ शिंदे यांच्याच घरच्या कॅन्डिडेटला पहिल्या परीक्षेत 530 मार्क आले आणि दुसऱ्या परीक्षेत 410 मार्क आले। आज त्या पोराचं भविष्य अंधारात गेलं, पोराचं 1 वर्ष वाया गेलं, पैसा वाया गेला, याची भरपाई करून देणारा कोण आहे? मला एक सांगो, आज तुम्ही सगळे जण इथे शेतकरी लोक आहे, सर्वसामान्य जनता आहे, विद्यार्थी आहे, मजदूर आहे, आपण सगळे लोक आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार आहे का नाही? अरे एखादी गोष्ट जर तुम्हाला कुठल्या संविधानिक मार्गाने तुम्ही बसले असाल तर ते तुमचा हक्क आहे। तुमच्या हक्काची लढाई जर तुम्हाला संविधानिक मार्गाने करता येत नसेल तर मग या देशात हुकुमशाही सुरू झाली का असं मानलं तर आपण चालणार का? हेच आता सध्या